ॲज अ बिंग महाराष्ट्रीयन मला वडापाव खूप जास्त आवडतो. पण असा कुठला पण नाही, तर बघा स्पेसिफिक ठिकाणचा. गावाकडचा वडापाव असेल, नाही तर हायवेला एखादी चहाची टपरी असेल, तिथे मिळणारा वडापाव असेल, नाही तर मी बनवलेला माझ्या हातचा वडापाव. तर चला तर शेअर करते माझ्या वडापावची रेसिपी. यामध्ये मला मिरच्या खूप आवडतात, म्हणून मी याच्यामध्ये भरपूर साऱ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण घ्यायची आहे आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला कुटायचे, जेणेकरून त्याची घरगुती आणि अशी मस्त चव येते. त्यानंतर मी धने घेतलेले आहे, ते सुद्धा रोस्ट करून ते सुद्धा जाडं-भरडं आपल्याला कुटून घ्यायचं आहे. नंतर एका पॅनमध्ये आपल्याला मोहरी, कढीपत्ता हे सगळं जे वाटण आहे ते, त्याच्यानंतर थोडंसं मीठ, त्याच्यानंतर हळद टाकायची आहे आणि आपल्याला बॉईल केलेले बटाटे आहे छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपलं ज्या बेसनची जी कन्सिस्टन्सी आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याचा कवर जाड नाही झाला पाहिजे आपल्या बटाटा वड्याचं. म्हणून काय करायचं की इतकी मेंटेन करा की जेव्हा आपण बटाटा वडा तेलात सोडतो ना, तेव्हा आपल्या हातून ती जाळी तयार झालेल्या पाहिजे, म्हणजे चुरा तयार झाला पाहिजे. सो त्याच्याने आपले बटाट्याचं जे कोटिंग आहे ते छान असं क्रिस्पी होतं. इथे माझे बटाटे वडे रेडी आहेत आणि मस्तपैकी चहासोबत एन्जॉय करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब फॉर मोर रेसिपीज.